आपण म्हणतो ना, सीझननुसार ज्या भाज्या येतात त्या सीझनमध्येच खायला खूप छान लागतात. तशीच ही एक पावसाळी विशेष रानभाजी, हिला कटुले किंवा कंटोले असं म्हटलं जातं. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. त्याचीच आज सुकी भाजी बघतोय, जरूर ट्राय करा, खूप छान लागते. चला मग सुरुवात करूया. पण त्याआधी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केला की लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येत जाईल. चला मग बघूया या कटिल्यांची सुकी भाजी कशी बनवायची. तर आता ही भाजी शक्यतो बाजारात विकायला येत नाही. जर आलीच तर आवर्जून घ्या आणि नक्की ट्राय करा. नॉनव्हेजपेक्षा 10 पट ताकदवान अशी ही भाजी आहे. या कटिल्यांची शेती वगैरे काहीही केली जात नाही, त्यामुळे तुम्हाला जास्त करून ते बाजारात दिसणार नाही. क्वचितच कोणीतरी आणत असेल ज्यांच्या शेतात ही कटिले उगतात, कारण ही आहे रानभाजी. हिचा वेल असतो, तो अचानकच शेतात उगलेला राहतो, त्याला ते कटिले येतात. हां, आता बऱ्याच लोकांना माहीत झालं ही कटिल्यांची भाजी किंवा खूप हे ताकदवान आहे, पौष्टिक आहे, तर उगवत असेल तर माहीत नाही. पण बाजारात मिळाले तर नक्की घेऊन या आणि नक्की ट्राय करा अशी ही रेसिपी. कांदा बारीक चिरून घेतला आहे, लसूण आपल्याला उबडधुबड कुटून घ्यायचं आहे. कढई ठेवूयात आपण गॅसवरती आणि टाकूया तेल. 1.5 पळी तेल, नंतर मोहरी टाकायचे आपल्याला, जिरं, कुटलेला लसूण. लसूण छान ब्राऊन कलरचा झाला की कांदा टाका त्याच्यामध्ये. कांदा छान परतल्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकायची आहे. तीही आता आपण छान परतून घेऊया तेलात. परतल्यानंतर सुके मसाले टाकूया. हळद, लाल तिखट, घरगुती लाल तिखट, धना पावडर, सब्जी मसाला नसेल तर किचन किंग टाकला तरी चालेल. मसाले आणि कांदा सर्व छान परतल्यानंतर आता आपल्याला बारीक चिरलेले कटिले टाकायचे त्याच्यामध्ये. कटिले हे आपण छान परतून घेऊ. चवीनुसार मीठ टाकायचे. आता यात टाकायचे आपल्याला पाणी. गरम टाकलं तरी चालेल. कटिले आणि डाळ शिजेल इतकंच आपल्याला पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला ही सुकी भाजी बनवायची आहे. पातळ रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लगेचच, तीही तुम्ही ट्राय करून बघा. कटिल्यांचीच राहणार आहे ती पण. झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची. कटिले पण शिजवायचे छान आणि डाळही बघू शकता शिजलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. बस अशा या पद्धतीने आपली ही सुकी कटिल्यांची भाजी तयार झाली. गावाकडे तर पावसाळ्यात आवर्जून बनवली जाते प्रत्येकाच्या घरात, आणि असं म्हटलं जातं की वर्षातून एकदाच येते, तर ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे. बरं, रेसिपी ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.